नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुठल्याही पारिवारिक पारिवारिक पक्षाला म्हणजे वारसा हक्काने ज्याच्याकडे त्या पक्षाचं नेतृत्व येतं, तो नवा वारस हा आपल्या पित्याने किंवा आधीच्या पूर्वजाने जी काही एक व्यवस्था निर्माण केलेली असते, त्या व्यवस्थेचे सगळे लाभ उठवून आपला हक्क अधिकार प्रस्थापित करतो. पण तो अधिकार प्रस्थापित करत असताना त्याच्या पित्याचे किंवा पूर्वजांचे जे कोणी सहकारी वगैरे असतात, ते ज्येष्ठ असल्यामुळे या नव्या नेतृत्वाच्या हाताखाली निमूटपणे रमायला, वागायला आणि काम करायला तयार होतीलच असं नसतं. आणि त्यामुळे त्यांची ज्येष्ठता जी असते, ती वारंवार या नव्या नेत्याच्या आड येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच पित्याने अत्यंत विश्वासाने गोळा केलेले आपले सहकारी असतात, त्यांना नवा नेता आपल्या आगमनापूर्वी किंवा आगमनानंतर हळूहळू मोडीत काढून टाकतो, बाजूला करतो, खड्यासारखा बाजूला काढतो. कारण आधीच्या पिढीतल्या नेतृत्वाबरोबर जे प्रस्थापित झालेले संबंध आणि हितसंबंध असतात, त्याला नव्या नेत्याच्या किंवा नव्या वारसाच्या कारभारात अडथळे अडचणी येण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे एक साधी सरळ गोष्ट असते. एक तर हे पित्याबरोबरचे जे सहकारी असतात, ते नव्या वारसाबरोबर असहकार सुरू करतात किंवा त्याला छोटा ठरवायचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना खड्यासारखं बाजूला करायला लागतं. तरच याची हुकूमत प्रस्थापित होत असते. मग हे माफियामध्ये असो किंवा राजकारणात असो किंवा इतर कुठल्या कौटुंबिक व्यवहारात असो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर 2014 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव होते. आणि 2012च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अतिशय मेहनत घेतली होती, खरं आहे. पण तरीही तेव्हा समाजवादी पक्ष जो उत्तर प्रदेश मधला आहे, त्याच्यावर मुलायम सिंग यांचाच पगडा होता, अखिलेशच्या वडिलांचा पगडा होता. त्यामुळे बहुमत मिळालं समाजवादी पक्षाला आणि मायावतींचं सरकार संपुष्टात आलं. तेव्हा नवा मुख्यमंत्री परत एकदा मुलायम सिंग होतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण जेव्हा प्रत्यक्षात निवड झाली, तेव्हा मुलायम सिंग यादव यांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री करून टाकलं. वास्तविक सिनियरिटीने किंवा ज्येष्ठता क्रमाने बघितलं तर समाजवादी पक्षामध्ये खुद्द यांचे बंधू, त्यांचं नाव मला आता पटकन आठवत नाही, शिवराज सिंग यादव मला वाटते, असं काहीतरी नाव आहे. आणि ते सतत मंत्री होते, अखिलेश मुख्यमंत्री होता, पण पुतण्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे शिवराज सिंग किंवा अशा ना शिवपाल सिंग यादव ते सतत प्रयत्न करत होते. दुसरीकडे पित्याबरोबर राजकारण करताना समाजवादी पक्षामध्ये मुस्लिम चेहरा म्हणून प्रसिद्ध झालेले आझम खान होते. त्यांना सुद्धा अखिलेश तुलनेने नौखा आणि ज्युनियर होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली काम करावं लागत होतं. आणि म्हणूनच अखिलेश जरी मुख्यमंत्री असला, तरीही तो दोन काका आणि एक बाप यांच्या खांद्यावर बसलेला आहे असंच म्हटलं जायचं. किंबहुना त्या काळामध्ये म्हणजे मोदींचा उदय होण्यापर्यंत उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये अखिलेश यादव याला एक नौखा पोरगा मुख्यमंत्री म्हणूनच त्याची हेटाळणी आणि चालली होती. आणि म्हणून उत्तर प्रदेशात 3.5 मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं जायचं. आणि 3.5 म्हणजे मुलायम सिंग, शिवपाल सिंग यादव आणि आझम खान हे मुख्यमंत्री. आणि अर्धा मुख्यमंत्री कोण, तर तो अखिलेश यादव. पण 5 वर्ष त्याच्या बहुमताची आणि सरकारची पूर्ण होत असताना आणि मोदी युग सुरू झालेलं होतं,
साधारण 2.5 वर्षानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या, तेव्हा लोकसभा ही मोदींनी काबीज केलेली होती आणि उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या 80 जागांपैकी 73 जागा एनडीएने जिंकलेल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा दारुण पराभव होणार आणि नुसता समाजवादी पक्षाचा नाही तर काँग्रेस, बीएसपी आणि समाजवादी पक्ष पराभूत होणारे गृहीत होतं. पण इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये समाजवादी पक्षातला कलह सुरू झाला. शिवपाल यादव विरुद्ध अखिलेश यादव असा जो संघर्ष उभा राहिला आणि त्या संघर्षात पक्षावर आपली हुकूमत प्रस्थापित करताना आपल्या पित्याला सुद्धा अखिलेश यादवने बाजूला करून टाकलं आणि स्वतःला पक्षाचा अध्यक्ष जाहीर केलं होतं. यथावकाश विधानसभा निवडणुकीत आणि त्याच्या नंतरच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा अखिलेश यादवचा पराभव झाला, समाजवादी पक्षाचा पराभव झाला, शिवपाल यादवचा पराभव झाला. सांगण्याचा हेतू असा की पक्षावर आपली मांड ठोकण्यासाठी पुढच्या पिढीला आपल्या पित्याचे हे विश्वासाने गोळा केलेले सहकारी खड्या खड्याने बाजूला करावे लागतात, नाहीतर नव्या वारसाला हे प्रस्थापित झालेले पित्याचे दोस्त आणि सहकारी आपली मांड ठोकू देत नाहीत. आणि हे फक्त शिवपाल यादवकडे झालं किंवा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात झालं असंही नाही. सध्या तीच प्रक्रिया काहीशी बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षात चालू आहे. त्यांचा लाडका जो भाचा आहे अभिषेक, त्याला त्याच्या पक्षातले जुने ममतांचे सहकारी हे प्रस्थापित होऊ देत नाहीये. तर इकडे उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाज पक्षात मायावतींची अजूनही हुकूमत असली तरी त्यांना हवा असलेला त्यांचा लाडका भाचा त्याला त्या पक्षातले नेते प्रस्थापित होऊ देत नाहीयेत. आणि तो संघर्ष 2 पिढ्यांमधला तिथे चालू आहे. वारस आणि पूर्वजांचे सहकारी हे अनेक पक्षात झालेले आहे. तुमच्या तमिळनाडूमध्ये द्रमुकमध्ये झालंय, आणखी कुठच्या पक्षात झालंय, तुमच्या कर्नाटकमध्ये, सगळीकडे झालेलं आहे. अगदी काँग्रेस पक्षात घ्या. काँग्रेस पक्षामध्ये राजीव गांधींच्या अपघाती किंवा घातपाती मृत्यूनंतर नेहरू खानदान बाजूलाच झालं. पण अखेर परत एकदा नेहरू खानदानाशिवाय काँग्रेस चालू शकत नाही. या भूमिकेमुळे सोनिया गांधींना 98 नंतर काँग्रेस पक्षात यावं लागलं. त्या अध्यक्ष झाल्या. हळूहळू करत त्यांनी आपले नवे सहकारी गोळा केले. मग त्यामध्ये अहमद पटेल असतील, गुलाम नबी आझाद किंवा असे गोळा केले आणि त्यांच्या भरोशावर त्यांनी गेली जवळजवळ 2 दशक काँग्रेस पक्ष चालवून दाखवला. 98 पासून 2014 पर्यंत म्हणजे 16 वर्ष तरी काँग्रेसचं नेतृत्व अत्यंत खंबीरपणे सोनिया गांधींनी चालवून दाखवलं. आणि या काळात त्यांच्या भोवती जे अत्यंत विश्वासू सहकारी नव्याने निर्माण झाले त्यामध्ये अहमद पटेल आणि वगैरे वगैरे होते. या तुमचे चिदंबरम असतील, सुशील कुमार शिंदे असतील, हे जे सहकारी होते यांच्या नेतृत्वाला गुंडाळून ठेवल्याशिवाय तिसरी पिढी किंवा पुढची पिढी राहुल गांधी, प्रियंका वड्रा यांना प्रस्थापित होणं पक्षात शक्य नव्हतं. आणि म्हणूनच 2004 पासून हळूहळू करत सोनिया गांधींनी आपला वारस म्हणून आपल्या पुत्राला पुढे आणलं. पण त्याला ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांशी जुळवून घेता येत नव्हतं. आणि ते सगळे नेते मग गुलाम नबी आझाद असतील, सुशील कुमार शिंदे असतील, तुमचे खरगे असतील वगैरे, आणि अहमद पटेल असतील, आणखीन वोरा होते, मोतीलाल वोरा, अशा सगळ्यांना राहुल गांधींची जुळवून घेणं अवघड जात होतं. आणि त्यामुळे वेळोवेळी काँग्रेस पक्षामध्ये नवी पिढी आणि ओल्ड गार्ड यांच्यातला संघर्ष चालला दाखवला जात होता. आणि 2019 ची लोकसभा निवडणूक येण्यापूर्वी राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष करण्यात आलं आणि तिथून तो अधिक उघडपणे संघर्ष समोर आला. 2019च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा
तडकाफडकी राजीनामा दिला आणि कोणीही गांधी घराण्यातला परत काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये अशी भूमिका घेतली. पण मित्रांनो लक्षात घ्या, पुढची 3.5-4 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नव्हता आणि सोनिया गांधी हंगामी काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. मुद्दा इतकाच की नव्या पिढीचा वारस जेव्हा सत्तेत येतो, मग पक्षात असो, कंपनीत असो, कुठेही असो, त्याचा आधीच्या पिढीशी खटका उडत असतो आणि त्यांना बाजूला केल्याशिवाय त्याला त्या संपत्तीवर, त्या साम्राज्यावर किंवा त्या संघटनेवर आपली माट ठोकता येत नाही. हे एक एक करत सगळ्या पक्षात घडलेलं आपण बघतोय. आणि राहुल गांधींना म्हणजे सोनिया गांधींच्या काळामध्ये ज्या प्रकारे चाणक्य नीती म्हणून अहमद पटेल वेगवेगळ्या गोष्टी हाताळत होते, तसा कोणीही अजून राहुल गांधींना आपल्या पिढीतला तयार करता आलेला नाही. आणि त्यामुळे पदोपदी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला तोंडघशी पडावं लागतंय, फटके खावे लागतात, मार खावा लागतोय. पण सोनिया गांधींनी उघडपणे कधी दाखवलं नसलं तरीही मनमोहन सिंगांपासून अहमद पटेल पर्यंत एकेकाला राहुल गांधी खड्यासारखे बाजूला करत गेले. आता हाच संघर्ष तिकडे तमिळनाडूमध्ये द्रमुक पक्षामध्ये चालू आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत हा संघर्ष हळूहळू करत पुढे येत गेला. तसतसं बाळासाहेबांनी अतिशय कष्टपूर्वक वर्षानुवर्ष आपल्या तालमीत तयार केलेले आणि आपल्याशी एकनिष्ठ बनवलेले अनेक नेते उद्धव ठाकरेंना खड्यासारखे बाजूला करावे लागले. आपल्या नेतृत्वाला समांतर बनू शकणारे किंवा कदाचित भविष्यात आव्हान देतील अशा माणसांना एक एक करून उद्धव ठाकरे खड्यासारखे बाजूला करत गेले. त्यामध्ये शिवसेना संघटना अनेक बाजूंनी दुबळी सुपण होत गेली. ज्याच्यावर बाळासाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून विश्वास टाकला, ते मनोहर जोशी असोत किंवा नारायण राणे असोत, त्यांच्यावर देखील अपमानास्पद परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी आणली आणि पित्याच्या हयातीमध्ये आणली. बाळासाहेब हयात असतानाच नारायण राणेंना पक्ष सोडून जावं लागलं. एका बाळासाहेबांच्या निष्ठावान शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी अक्षरशः पळून जायची पाळी आणली. बाळासाहेबांच्या निधनानंतर मनोहर जोशींवरच असं अपमानित होण्याची पाळी आली. सांगायचा मुद्दा असा की एक एक करत आपल्याला आव्हान देऊ शकतील अशा कोणालाही किंवा ज्यांच्यापासून भविष्यात आपल्याला धोका आहे असं वाटलं, त्यांना खड्यासारखं उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं. राज ठाकरे त्यांनाही बाजूला करावं लागलं. हा आपण निसर्गाचा नियम किंवा परिवाराच्या ज्या संस्था, संघटना, साम्राज्य असतात त्यातला हा विषय आहे. मग तो राजे रजवाड्यांचा असो किंवा त्या मानसिकतेमध्ये जगणाऱ्या लोकशाहीतल्या विविध पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची गोष्ट असो, तिथे होतं. हा दरबारी सत्ता संघर्ष हा प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक काळात, युगात चालू राहिलेला आहे. त्याला अपवाद म्हणून शरद पवारांच्या पवार घराण्याकडे किंवा बारामतीच्या परिवाराकडे बघितलं गेलं. सुप्रियाताई राष्ट्रीय राजकारणात आणि पुतणे अजितदादा हा राज्याच्या राजकारणात अशी विभागणी शरद पवार करतात असं म्हटलं जात होतं. पण जसजसं शरद पवारांना आपला कालखंड आता संपत आलाय असं वाटू लागलं आणि त्यामध्ये तुलनेने पुतण्या प्रस्थापित झालाय राज्यामध्ये, पण आपल्या लाडक्या कन्येसाठी आपण काहीही करू शकलो नाही असं वाटलं. तिथून शरद पवारांनी पद्धतशीररित्या आपल्या मुलीला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यातही गंमत अशी होती की पुतण्याला तू दुय्यम आहेस आणि लाडकी मुलगी आहे, कन्या आहे, हे सांगणं त्यांना अशक्य होत होतं आणि त्यामुळे काही प्रमाणात ही नाटकं रंगवली गेली. मग कधी त्यांनी अचानक आपण आता अध्यक्षपद सोडूनच देतोय असं पुस्तक प्रकाशनात नाटक केलं. कधी अजितदादांना भाजपच्या गोटात पाठवून परत आणण्याची नाटकं केली. पण ह्या सगळ्या प्रयोगामध्ये सुप्रियाताईंचा कधी बळी जाणार नाही, त्यांना खरोच पण येणार नाही याची काळजी पिताजी शरद पवार घेत होते. पण मला आता असं वाटतं
की राष्ट्रवादी पक्ष फुटला, अजितदादा अख्खा पक्ष निवडणूक निशाणी घेऊन गेले, असं जे विश्लेषण झालं त्यामध्ये एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं की शरद पवारांच्या पक्षात शरद पवार एक आणि उरलेले 100 वाटतात, ती 2 शून्य असतात. याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, मी पण दुर्लक्ष केले. अजितदादा किंवा इतर नेत्यांना मी शरद पवारांची तुल्यबळ समजलो, ही माझी चूक आहे असं आता मी मान्य करतो. एकाच्या पुढे 2 शून्य असतात, तेव्हा ती 2 शून्य त्या एकाला 100 बनवत असतात, पण ती 2 शून्य त्या एकाच्या अलीकडे आणून ठेवली तर मात्र एकाची किंमत एक राहते, पण शून्यांची किंमत शून्य होऊन जाते. हा फरक असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अजितदादा यांचा शून्यासारखा वापर काकांनी केला. ती शून्य कधी एकाला 10 बनवतात, कधी 2 शून्य 100 बनवतात. अजितदादांची अवस्था तशी होती आणि मला वाटतं अजितदादांचा फायनल वापर आपल्या मुलीला प्रस्थापित करण्यासाठी काकांनी करून घेतला आणि त्यासाठी तसा काकांचा मतलबी स्वभाव जाहीरपणे मांडण्याची मुभा सुद्धा अजितदादांना देण्यात आली. आज जर तुम्ही राजकीय परिस्थिती बघाल महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि त्यातल्या पवार कुटुंबाच्या कौटुंबिक पक्षाची, तर त्यामध्ये अजितदादा हा अत्यंत दुबळा भाग दिसतो आणि शरद पवार हा इतक्या वाढलेल्या वयात आणि व्याधीग्रस्त असताना सुद्धा सगळ्यात सशक्त प्रकार वाटतो. पण तो सशक्त प्रकार शरद पवारांचा असण्यापेक्षा सुप्रिया ताईंचा सशक्त गट असं त्याकडे बघणं आवश्यक. पुढल्या काळात तो गट त्यामध्ये निर्विवादपणे सुप्रिया ताईंचं नेतृत्व असेल. हळूहळू करत पवारांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं की पवार साहेबांना आपल्या मुलीलाच आपल्या बोकांनी नेतृत्व म्हणून मांडायचं आणि ते ज्यांना प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर कोण असतील त्यांना मान्य नव्हतं. त्यांना आपल्या पक्षातून सुंटी वाचून खोकला गेला तसं बाहेर काढायचं असेल तर त्यांना बंडाची परिस्थिती निर्माण करणं, बंडाला प्रवृत्त करणं शरद पवारांना आवश्यक होतं आणि त्यांनी बंड करून सुप्रिया ताईच्या वाटेतून बाजूला व्हावं ही सगळी मोहीम अजित दादांकडून राबवली गेली की काय असं आता म्हणायची पाळी आलेली आहे. कारण शरद पवार आहेत तितकेच राजकीय सशक्त आहेत आणि त्यांना सशक्त बनवणारे इतर नेते सहकारी म्हणून ज्यांच्याकडे आपण बघत होतो त्यांची अवस्था आज अजितदादांच्या पक्षामध्ये गटामध्ये अशक्त दुबळ्या आणि हरवलेल्या पोरक्या मुलांसारखी झालेली आहे. आणि मग असा मनात विचार येतो की सुप्रियाताईंच्या वाटेतले हे सगळे ज्येष्ठ नेत्यांचे अडथळे दूर करण्यासाठीच काकांनी पुतण्याकडून हे असं बंड घडवून आणलं की काय अशी मला शंका येते. कदाचित ते वास्तव असेल आणि म्हणून मग मी जेव्हा ह्या सगळ्या घडामोडींचा नव्याने विचार करतो, त्याचा नव्याने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्या घटना नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या गोष्ट एक लक्षात येते की अजितदादांची लाडकी बहीण योजना ही आता सरकारतर्फे जी जाहीर झाले 1500 रुपयांचं मासिक अनुदान महाराष्ट्राच्या गरजू भगिनींना 1500 रुपयांचं अनुदान द्यायचं, भत्ता द्यायचा, ही अजितदादांची सरकारी योजना होती की 1.5 वर्षापूर्वी 1.25 वर्षापूर्वी पक्ष फोडून बाजूला होताना शरद पवारांच्या बरोबरचे सगळे ज्येष्ठ नेते हे सुप्रियाताईंच्या वाटेतले काटे होऊ नये म्हणून त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं अलगद आणि सुप्रियाताईंसाठी पक्ष काबीज करण्याचा संपूर्ण महामार्ग मोकळा करायचा, यासाठी अजितदादांनी बंड केलं होतं का असा मला आता प्रश्न पडतो. कारण खरोखरच सुप्रियाताईंसाठी आज 8 खासदारांचा झालेला सगळ्यात बलशाली असा राष्ट्रवादी पक्षाचा गट आहे, तो सुप्रियाताईंकडे आलाय आणि अजितदादांकडे अवघा 1 तटकरे खासदार असलेला दुबळा गट आलेला आहे. तर हे जाणीवपूर्वक घडून आणलं का आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा अजितदादा हे बळीचा बकरा बनले का हे मला वारंवार वाटते.
अर्थात याचा खुलासा नजीकच्या काळात होईल. अशा गोष्टी खरोखरच एकत्रित केल्या का, हे शरद पवार असो किंवा कुठले राजकारणी असो लगेच सांगत नाही. आपण भाजपला 10 वर्षापूर्वी बिनशर्त पाठिंबा का दिला, हे शरद पवार 5-7 वर्षानंतर सांगत होते. अजित आपला एकनाथ शिंदे फुटले, त्याच्या मागे आपण काय काय केलं होतं हे तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी नंतर सांगितलं. एकनाथ शिंदेनी काही गोष्टी नंतर सांगितल्या, घडताना किंवा घडण्यापूर्वी हे कोणी सांगत नाही. त्यामुळे अजितदादा तोंडघशी पडले की आपण तोंडघशी पडून आपल्या लाडक्या बहिणीचा पित्याच्या पक्षावर निर्विवाद अधिकार स्थापन करण्यासाठी अजितदादांनी आखलेली योजना होती. काका पुतण्यांनी यशस्वीरित्या योजलेली आणि राबवलेली योजना, लाडकी बहीण सुप्रियासाठीचा हा सगळा खेळ आणि योजना होती का, हा खरोखरच विचार करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे वरकरणी लाडकी योजना गरजू महिलांसाठी दिसते, पण गेल्या 1.25-1.5 वर्षामध्ये अजितदादा जे राजकारण खेळले ते काकांच्या मदतीने त्यांनी राबवलेली खरी खुरी लाडकी बहीण योजना होती का, याचा बारकाईने विचार करा. कारण यात सगळ्यात मोठा लाभार्थी जो कोण असेल गेल्या 1.25 वर्षाच्या अजितदादांच्या राजकारणातला, तो सुनेत्रा पवार नव्हे तर सुप्रियाताई सुळे दिसतात. म्हणून विचार करा. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.